हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आज आपण बघणार आहोत इयत्ता 5वी मधील मराठी सुलभ भारतीचा 17वा स्वाध्याय अभ्यास, तो म्हणजे आमची सहल. चला तर मग बघूया आपला पहिला प्रश्न. प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तर लिहा. मुलांची सहल कुठे गेली होती? तर मुलांची सहल आमराईत गेली होती. आपला पुढील प्रश्न आहे, आ सहलीला जाताना मुलांनी काय काय सोबत नेले होते? तर उत्तर, सहलीला जाताना मुलांनी जेवणाचे डबे, पाण्याच्या बाटल्या व चित्रकलेचे साहित्य सोबत नेले होते. आपण पुढील प्रश्न बघूया. पुढील प्रश्न आहे ई. बाईंनी आमराईचा अर्थ काय सांगितला? तर आंब्याची अनेक झाडे जिथे ओळीने लावून ती जोपासलेली असतात त्याला आमराई म्हणतात, असा आमराईचा अर्थ बाईंनी सांगितला. पुढील प्रश्न, आमराईमध्ये मुले कोणते खेळ खेळली? तर आमराईमध्ये मुले लपाछपी, शिवणापाणी व ऊन सावली हे खेळ खेळली. आपण पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न 2, ऊन सावली, शिवणापाणी यांसारखे तुम्ही कोणकोणते खेळ खेळता त्यांची माहिती सांगा. तर आम्ही खेळतो ते खेळ खालीलप्रमाणे. सोनसाखळी, तर या खेळात ज्याच्यावर राज्य त्याने एकाला धावत जाऊन पकडायचे. मग त्या दोघांनी मिळून तिसऱ्याला, मग त्या तिघांनी चौथ्याला असे पकडत जायचे. साखळी बनवत जाऊन एकेकाला बाद करायचे असते. पुढील प्रश्न बघूयात आपण. पण त्या अगोदर आपण चॅनल नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. दुसरा आहे विषामृत. तर ह्या खेळात ज्याच्यावर राज्य आला तो इतरांना पकडायला धावतो. ज्याला पकडले जाते त्याला विष मिळते. तो मुलगा खाली बसतो. इतर मुले त्याला शिवून अमृत देण्याचा प्रयत्न करतात. अमृत दिल्यानंतर तो पुन्हा खेळू शकतो. पण राज्य असणारा मुलगा इतरांना अमृत देण्यापासून रोखतो. अशा प्रकारे हा खेळ सुरू असतो. 2, रंग रंग रांगोळी रंग कोणता? तर याच्यामध्ये ज्याच्यावर राज्य असेल त्याला इतर लोक रंग रंग रांगोळी रंग कोणता असा प्रश्न विचारतात. मग तो एखादा रंग सांगतो. इतरांनी पटापट त्या रंगाच्या वस्तूला जाऊन स्पर्श करायचा असतो. स्पर्श करायच्या आधीच एखाद्याला पकडले तर त्याच्यावर राज्य येते. आपण पुढील प्रश्न बघूयात. डोंगर की पाणी? तर यामध्ये ज्याच्यावर राज्य त्याने डोंगर किंवा पाणी निवडायचे. जर डोंगर निवडले तर इतरांनी पाण्यात राहायचे. मग इतरांनी डोंगरात पाण्यात त्याची नजर चुकवून येत राहायचे. जर त्याच्या सीमेत म्हणजे डोंगरावर असताना त्याने एखाद्याला पकडले तर तो बाद. मग त्या बाद खेळाडूने पाणी निवडले तर इतरांनी डोंगरावर राहायचे. त्याला चुकवून पाण्यात जाण्याचा प्रयत्न करायचा. अशा प्रकारे खेळ सुरू ठेवायचा असतो. आंधळी कोशिंबीर. तर यामध्ये या खेळात राज्य येणाऱ्या मुलांच्या डोळ्यांवर पट्टी बांधली जाते. त्याने इतरांना त्यांच्या पायाच्या, हाताच्या आवाजावरून पकडायचे असते. ज्याला पकडले जाईल त्याच्यावर राज्य येतो. मग त्याच्या डोळ्याला पट्टी बांधली जाते. अशा प्रकारे हा खेळ खेळला जातो. आपण चॅनल नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. पुढील प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 3, तुमच्या घरी आंबा व कैरीपासून कोणकोणते पदार्थ बनवतात ते लिहा. कोणकोणते बनवतात? तर कैरीपासून बनवतात असे पदार्थ जसे की लोणचे, कैरीची चटणी, पने, कैरीची डाळ, मेथांबा, कैरीचे सरबत, किसवंती हे बनवतात. पुढील प्रश्न बघूयात आपण. आंब्यापासून काय बनवतात? तर आमरस, आंबावडी, आंबापोळी, आम्रखंड, आंबा बर्फी, लोणचे, आंबा शिरा, मुरंबा, आंबा लस्सी, आंब्याच्या पुऱ्या इत्यादी पदार्थ आंब्यापासून बनवतात. ठीक आहे. पुढील प्रश्न बघूयात आपण.
प्रश्न 4. तुम्ही सहलीसाठी गेलेल्या ठिकाणाचे वर्णन वर्गात सांगायचे आहे. तर इथे तुम्हाला वर्णन दिलेले आहे. आपण आपापल्या ज्या ठिकाणी तुम्ही गेला आहात सहलीला त्या ठिकाणचे वर्णन आपण इथे लिहू शकता. आपण पुढील प्रश्न बघूयात. तर वाचा व लिहा. झाडे वेळी लावून चला, स्वच्छ हिरवा मिळेल अभ्यासाला. तर खाली दिलेले वाक्य वाचा व चार चौघांमध्ये चार रेघांमध्ये आपण वळणदार अक्षरामध्ये लिहायचे आहे. तर हे 3 वाक्य आहे. अशा शब्दामध्ये तुम्ही वळणदार हे लिहायचे आहे. ठीक आहे. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. इयत्ता 5वीच्या मराठी, सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा.